Yes, sir. Okay, so we'll start with the very first as a your leap year CMD. Leap year CMD म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट थ्रू आपण करूया. ओके, सो विल स्टार्ट विथ द हॅश इन्क्लूड stdio.h. आणि जर माझा स्पीड जर थोडा फास्ट होत असा तर मला सांगायचं आहे की सर थोडा स्पीड कमी करा. इंटिजर मेन, कारण माझं टायपिंग थोडंसं फास्ट असल्यामुळे ओके, तर मग मध्ये काय येईल आता इथे इथे फर्स्ट आर्ग्युमेंट मेन फंक्शनचं व्हेरी फर्स्ट आर्ग्युमेंट इज ऑलवेज argc. ओके ओके, नाउ इट इज नॉट कंपल्सरी टू गिव्ह द नेम एज अ argc. तुम्ही इथे काउंट देऊ शकता, इथे काही नाव देऊ शकता. ओके, सो इट इज जस्ट लाईक युअर फंक्शन आर्ग्युमेंट्स. आणि त्याच्यानंतर सेकंड वन इज युअर char star argv of array. ओके, char star argv of array याला म्हणतात की द array of the string. इट इज array of string. मग त्यानंतर आता आपल्याला चेक करायचं, आता युजर कडून इनपुट काय येणार आहे, आपण इथे युजेस सुद्धा लिहून घेऊया. आता इनपुट करताना आपण काय ./e.out आणि त्यानंतर 2020 असं आपण रन करणार आहे. ओके, तर मग इनपुट आर्कसी मध्ये किती व्हॅल्यू असणार आहे, वेन यू रन ऍक्च्युअली युअर प्रोग्राम लाईक दॅट ./e.out 2020, सो युअर आर्कसी कंटेन्स द व्हॅल्यू 2. मग इथे चेक करायचं इथे की आपल्याला जो आर्कसी कडून जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू 2 आहे की नाही चेक करायची आहे. मग आपण एक करूया, इफ argc equal to 2, then only we have to execute our program. If argc equal to 2, then only we have to execute. मग इथे आपला प्रोग्राम येईल. ओके, प्रोग्राम जो काही प्रोग्राम असेल तो येईल. ओके, अदरवाइज पण जर युजरने 1, 3, 4 दुसरे काहीतरी आर्ग्युमेंट दिले तर मला काय करायचं आहे, मला काहीच नाही करायचं आहे. मला सांगायचं युजरला की यू आर गिव्हिंग द रॉंग नंबर ऑफ इनपुट्स. ओके, और दी रॉंग इनपुट्स, रॉंग इनपुट्स असं आपण करूया. त्याच्यानंतर /n आणि /n. ओके, आणि जर युजेस सांगायचं असेल तर युजेस सुद्धा आपण सांगू शकतो त्याला ./a.out आणि त्याच्यानंतर 2020 या टाइप मध्ये /n. ओके, तर मग आता समजलं की ज्या वेळेला argc म्हणजे number of arguments is equal to 2, then only you have to execute a program. Okay, otherwise it will print directly wrong inputs. मग आता युजर कडून 2 इनपुट आल्यानंतर तो इफ मध्ये जाणार आहे. मग आता मला चेक करायचा आहे 2020 हा लीप इयर आहे की नाही तो चेक करायचा. मग तो कसं चेक करायचा, मग त्याच्यासाठी एक YR, ओके, YEAR इयर घेऊया आपण. ओके, एक इंटिजर व्हेरिएबल पाहिजे. तो इंटिजर व्हेरिएबल मला कुठून भेटणार आहे, पहिल्यांदा तर आपण काय करत होते, एंटर एनी इयर, त्यानंतर स्कॅनएप %d ऍड्रेस ऑफ इयर याप्रमाणे आपण करत होते. पण आता हा इयर आपल्याला कुठून भेटणार आहे, argv मध्ये स्टोर आहे तो. argv ऑफ 0 मध्ये स्टोर आहे ./a.out आणि argv ऑफ 1 मध्ये स्टोर आहे 2020. आपल्याला आता argv ऑफ 1 आहे, तो argv ऑफ 1 स्टोर करायचा इयर मध्ये. बट प्रॉब्लेम इथे मागच्या वेळेला जसं डिस्कशन केलं आपण, argv ऑफ 1 इज अ स्ट्रिंग. argv ऑफ 1 इज अ स्ट्रिंग. सो 2020 आपण जे स्टोर केले argv मध्ये तो कसा आहे, इट इज अ स्ट्रिंग आणि इयर इज अ इंटिजर. आपल्याला इंटिजर मध्ये आहे. मग हाऊ टू कन्वर्ट युअर स्ट्रिंग टू इंटिजर, using the a2i function. Okay, using a2i function actually we can convert the string to integer. पण तो कुठे आपला argv ऑफ 1 मध्ये. मग argv ऑफ 1 मधला जो काही स्ट्रिंग असेल तो कन्वर्ट होईल इयर मध्ये आणि कन्वर्ट होईल तो इंटिजर मध्ये आणि तो इयरला असाइन होणार आहे. ओके, म्हणजे 2020 असं जर तुम्ही इनपुट दिलं तर तो स्ट्रिंग मध्ये इनपुट होईल. त्यानंतर तुम्ही काय करताय, तुम्ही मॅन्युअली त्याला कन्वर्ट करताय इंटिजर टू स्ट्रिंग टू इंटिजर आणि तो इंटिजर मधला इयरला असाइन करताय. आता मला इयर तर भेटला इथे. मग आता आपण त्याला चेक करू शकतो. आपल्याला माहिती आहे लीप इयर कसं चेक करायचा. इफ इयर मॉड्युलस 4 इक्वल टू 0, देन
printf /n एकच स्लॅशन देऊया %d is leap year /n. Okay, otherwise else printf /n %d is not leap year आणि परत एक /n या टाइप मध्ये. ओके, शेवटी एक रिटर्न 0 राहिला आपला, रिटर्न 0. ओके, सो आता ह्या प्रोग्राम मी लिहिलाय त्यामध्ये कोणी जे जॉईन झालेले त्यांच्यापैकी असं कोणी आहे त्याला समजलं नाहीये मला सांगा. कारण पुढे गेल्यानंतर परत आता मागे नाही येऊ शकत आपण, म्हणून आताच सांगून द्यायचंय. A2I ही फंक्शन आहे, इट इज स्टोर्ड इन stdlib.h. That's how we have to include it. Okay, so any of you is having any doubt in this program, just ask me. %d और व्हेरिएबल नाही घ्यायचा का printf मध्ये? Yes, yes, yes. Here it is actually one logical error. Okay, year. Okay, so correct. %d is a leap year आणि त्यानंतर year येईल तो. ओके, अजून आता यामध्ये बघा आपण स्कॅनएप नाही वापरलाय, आपण युजर कडून इनपुट घेतोय पण तो कमांड लाईन थ्रू घेतोय. तर कमांड लाईन थ्रू घेतल्यानंतर आपल्याला तो argv(1) म्हणजे फर्स्ट आर्ग्युमेंटच असणार आहे आपल्याला. argv(0) इज युअर program name, that is a.out. argv(1) is your first argument, argv(2) is second argument. पण आता इथे एकच आर्ग्युमेंट पाहिजे मला, म्हणून मी इथे केलं की जर आपले नंबर ऑफ काउंट इज इक्वल टू 2 असेल, argc इक्वल टू 2 असेल तरच तो मध्ये जाईल, नाहीतर खाली येऊन जाईल. रॉंग इनपुट हे त्याला येऊन जाणार आहे. ओके, सो हॅव यू गेटिंग? जर तुम्हाला समजलं असेल तर आय गेट असं लिहायचं आहे चार्ट मध्ये. Then we will move forward. ओके, सो मग मी बाहेर आलो आहे. आता याला रन कसं करायचं? gcc ओके leap year command .c. ओके, सो हिअर वन वॉर्निंग इज देअर. काय तो आहे? printf %d इज ओके, सेव्ह नाही केलं का? ओके, हा हिअर ते खाली नाही राहा, खाली आपण द्यायचं राहिलं वाय. ओके, gcc ओके, आपण ./a.out आपण केलं. आता आपला प्रोग्राम जो आहे तो ./a.out या नावाने स्टोर आहे. आता तो कंपाईल झालेला आहे आणि a.out ही एक फाईल क्रिएट झाली. आता मला त्याला इनपुट द्यायचं आहे. आता सपोज मी पहिल्यांदा इनपुट नाही देत आहे तर त्यावेळेला काय होईल? त्याला काय आलंय? रॉंग इनपुट. ओके, रॉंग इनपुट. आणि युजर्स काय आहे, कसं द्यायला पाहिजे? ./a.out 2020. म्हणून मी काय करतोय, सपोज मी इथे 2020 असं दिलं मी. ओके, तर काय आलं? 2020 इज अ लीप इयर. ओके, आणि एक दुसरे घेऊया 2018. 2018 इज नॉट अ लीप इयर. ओके, तर बघा हाच प्रोग्राम मागच्या वेळेला जो तुम्ही केला होता त्या वेळेला पूर्ण एक्झिक्युशन साठी किती वेळ लागला होता? सुरुवातीला तुम्ही ./a.out केला, त्यानंतर त्याने पहिला विलंब विचारला, इंटर एनी इयर, त्यानंतर तुम्ही टाकलं, त्यानंतर एंटर दाबल्यानंतर मग त्याने सांगितलं इट इज अ लीप इयर और नॉट लीप इयर. पण याच्या ज्या वेळेला आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट डायरेक्टली देतोय प्रोग्राम रन करतानाच, तर त्यावेळेला मला डायरेक्टली माहिती आहे की कोणतं इयर आहे ते मला चेक करायचं आहे. तर मग 2015 आहे तर लगेच आला 2015. सो फॉर एक्झिक्युशन ऑफ माय प्रोग्राम इट रिक्वायर्स नाउ व्हेरी लेस टाइम. ओके, तर असं जर असेल त्या केसमध्येच फक्त तुमचं कमांड लाईन आर्ग्युमेंट इज अ मस्ट, युजिंग इज मस्ट देअर. ओके, तर मग समजलं सगळ्यांना की व्हॉट इज मीन बाय कमांड लाईन आर्ग्युमेंट, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट कमांड लाईन आर्ग्युमेंट, or I need to explain more? Wrong input.
येस. बघ, आता मी इथे 3 आर्ग्युमेंट दिले तरी सुद्धा मी 3 दिला. आर्कसी किती झाला? 3 झाला. तरी एल्सला गेला तो. एकच आर्ग्युमेंट पाहिजे म्हणून मला एकच आर्ग्युमेंटलाच फक्त तो रन होतोय. तर ह्याला काय म्हणतात सगळं? याला आपण म्हणतो की एरर हँडलिंग. आपण इथे एरर हँडलिंग व्यवस्थित प्रमाणे केलेली आहे. एरर हँडलिंग जी आहे ती आपण म्हणजे कोणताही एरर आला तर तो आपण डायरेक्टली प्रोग्राम टर्मिनेट न होता आपण त्याला हँडल व्यवस्थित प्रमाणे केलेला आहे. 2 आर्ग्युमेंट 3 आर्ग्युमेंट साठी हा प्रोग्राम ला रॉंग इनपुट यायला पाहिजे. 1 आर्ग्युमेंट साठी सुद्धा रॉंग इनपुट यायला पाहिजे. ओके. आता प्रत्येक वेळेला ए डॉट आउट, ए डॉट आउट, ए डॉट आउट असं का लिहायचं आपण? त्याच्याऐवजी आपण असंही लिहू शकतो, इन्स्टेड ऑफ युझिंग द a dot out, we can compile our program and we can give the custom name to our binary file. कसं? तर कसं द्यायचं ते? तर त्यासाठी आपण काय करायचं? GCC -o द्यायचा, त्यानंतर मग आपलं फाईलचं नाव द्यायचं. नाही, सपोज लीप इयर. ओके. काय करायचं? पहिल्यांदा GCC द्यायचा, त्यानंतर -o घ्यायचा. -o घेतल्यानंतर -o रिप्रेझेंट इथे तुम्ही एक काय करता, एक कमांड लाईन आर्ग्युमेंट देता. GCC या प्रोग्रामला सुद्धा एक कमांड लाईन आर्ग्युमेंट वाढवला -o. -o म्हणजे काय की ऑब्जेक्ट फाईलचं नाव मला पाहिजे लीप इयर. तर ऑब्जेक्ट फाईलचं नाव माझं राहणार आहे लीप इयर. त्यानंतर फाईलचं नाव आहे माझ्या, ही फाईल मला कंपाईल करायची आहे. ओके. ओके. तर आता बघा, इन्स्टेड ऑफ युझिंग a डॉट आउट आय एम युझिंग द लीप इयर डॉट स्लॅश लीप इयर आणि त्यानंतर मग मी 2024. सो 2024 इज अ लीप इयर. ओके. तर बघा, कस्टम आता प्रत्येक वेळेला ए डॉट आउट कोणता ए डॉट आउट आहे कोणत्या प्रोग्रामचा ते समजत नाही. पण तुम्हाला ऑब्जेक्ट फाईलचे नाव जर वेगवेगळे पाहिजे असेल, सो यू कॅन यूज दिस टेक्निक GCC -o, देन ऑब्जेक्ट फाईल नेम, देन स्पेस, देन आफ्टर दॅट युअर फाईल नेम. असं जर दिलं, सो यू कॅन ऍक्च्युअली गेट दॅट पर्टिक्युलर कस्टम ऑब्जेक्ट नेम फाईल. जसं की आता जर तुम्ही ls इथे केलं, ls -l केलं. ओके. सो यू विल हॅव द a dot out also and you will have a leap year also. Now how you can get that this a dot out can be execute by using its permission. याच्या परमिशन बघा, याच्या परमिशन x परमिशन आहे, x परमिशन आहे. x रिप्रेझेंट दी एक्झिक्युटिव्ह परमिशन. लीप इयरला सुद्धा x परमिशन्स आहे. Okay, but look at any C file. Any C file is only having the read or write permission, read or write, but C file cannot be executed directly. Okay, C file cannot be executed directly, but your object file can be executed. That's why it is having the permission as a X. Okay. सो तुम्हाला माहिती असेल परमिशन्स काय असतात, परमिशन कसे ऍड करायचे. ch मोड तुम्हाला माहिती असेल, जर तुम्हाला ch मोड प्लस x आणि त्यानंतर ज्या फाईलचं तुम्हाला काढायचं असेल किंवा ऍड करायचं असेल तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह परमिशन सुद्धा ऍड किंवा हे करू शकतात. ओके. सो विल स्टार्ट टुडे द न्यू टॉपिक and that topic actually we have left as a last point as a array. So I will stop here the sharing and just revision of the last lecture, that is array, single dimensional array. So how to declare the array? The array can be declared by using first is your data type and then array name, and in that square bracket actually you are putting the size of the array. Okay, this size represent how many integers present in this array. And what is array name? The array name is a collective name given to all the 10 integers. कलेक्टिव्ह नेम म्हणजे सगळ्या 10 इंटिजर्सला एकच नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या तो नाव आहे ए. सो इट इज अ all memory. If you are referring a, you are referring the whole memory. You are referring whole memory. And how to get the size of your array? To get the size of your array, first look at the what is the length of the array. The length of the array is your 10. Length is the 10, so it means that 10 integers are there, and we know that one integer is having the size 4 byte. So 10 multiplied by the 4 multiplied by the 10, so that is equal to 40 bytes. So it means that if you want to allocate, if you want to store this array into the memory, you require 40 consecutive memory location freed. Okay, 40 फ्री कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. जर तुमच्या मेमरीमध्ये 40 बाईट असे कन्झिक्युटिव्ह असतील तरच तुमचा ॲरे इथे
क्रिएट होणार आहे. अँड इफ युअर मेमरी इज इफ युअर रॅम इज नॉट हॅव्हिंग दिस मच ऑफ कन्झिक्युटिव्ह मेमरी, देन इट विल गेट फेल्ड, युअर प्रोग्राम गेट फेल्ड देअर. ओके, म्हणजे 40 बाईट जर कन्झिक्युटिव्ह नसली तर तुमचा प्रोग्राम इथूनच टर्मिनेट होऊन जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आता 40 बाईट, 100 बाईट, 120 बाईट, 200 बाईट भेटून जातात. ओके, इव्हन 500 बाईटही भेटून जातात. पण तुम्ही जर असा एक ॲरे टाकला इंट ए आणि त्यानंतर साईज इथे दिली 1,00,000. ओके, म्हणजे इथे साईज किती आहे, लेंथ किती दिली 1,00,000. तर 1,00,000 दिली, 1,00,000 दिली म्हणजे काय, 1,00,000 इंटिजर्स कन्झिक्युटिव्ह मेमरी स्टोअर करताय. मग 1,00,000 इंटिजर जर करताय तर म्हणजे टोटल साईज किती झाली 4,00,000 बाईट. तर 4,00,000 बाईट्स एवढे कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन जर तुमच्या रॅम मेमरीवरती फ्री असले तरच तुमचा ॲरे तिथे क्रिएट होणार आहे. आणि जर नसला सो प्रोग्रामला मेमरी प्रॉब्लेम येईल, मेमरी एरर येईल आणि तुमचा प्रोग्राम तिथूनच बाहेर पडणार आहे. सो फॉर दॅट पर्पज रिमेंबर दॅट जेवढा तुम्हाला ॲरे लागतो आहे, जेवढे इंटिजर्स लागताय, जेवढे कॅरेक्टर्स लागताय, तेवढेच तुम्ही त्याची लेंथ घ्यायची नाही. असं नाही घ्यायचंय की सपोज एक खूप सारा मोठा मला 10 नंबर स्टोअर करायचे आहे, पण लागू शकता मला 20 लागू शकतात, तर चालेल मी काय करतो 100चा करून ठेवतो. असं नाही करायचं. मॅक्सिमम बघायचं की मॅक्सिमम किती लागू शकता, मला मॅक्सिमम 20 लागू शकतात, मग 20चा तुम्ही करू शकता. अरेचा एक डिसएडव्हान्टेज आपण डिस्कस केला की अरे इज हॅव्हिंग द कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. दिस कॅन बी ॲडव्हान्टेज ऑल्सो, दिस कॅन बी अ डिसएडव्हान्टेज ऑल्सो. डिसएडव्हान्टेज अशासाठी म्हणतात की जर एवढी मेमरी फ्री असली तरच ह्या अलोकेट होतो. पण जर याच्याऐवजी सपोज 40 बाईट लागतंय आणि माझ्याकडे 30च बाईटचा एक ब्लॉक अवेलेबल आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, तिथे तुमचा ॲरे तिथे जागा तिथे त्याला भेटणार नाही, पूर्ण कन्झिक्युटिव्ह मेमरी भेटणार नाही आणि तुमचा प्रोग्राम तिथे फेल होईल. आताच तुम्ही सिस्टीम प्रोग्रामिंग मध्ये शिकले असाल तुम्ही मेमरी फ्रॅगमेंटेशन. त्या मेमरी फ्रॅगमेंटेशन मध्ये असं असतं की अवेलेबल मेमरी तर खूप असते, पण त्या केसमध्ये कसं असतं की तुमची जी अवेलेबल मेमरी असते ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये असते. मग जर छोटे छोटे तुकडे असले तर जर तुमचे 40 बाईट पेक्षा 100 बाईटही अवेलेबल असले, पण कन्झिक्युटिव्ह जर 20च बाईट मॅक्सिमम अवेलेबल असली तर हा 40 बाईटचा ॲरे त्यामध्ये स्टोअर नाही होणार अँड युअर प्रोग्राम गेट फेल्ड हिअर. ओके, आता जनरली कधीच आपला प्रोग्राम फेल होत नाही. का होत नाही, बिकॉज आता तरी आपले मेमरी असते आपल्या कम्प्युटरची ती 4 GB, 4 GB, 8 GB, 16 GB एवढे आपले मेमरी असतात. त्यामुळे आता तरी फेल, पण हे आम्हाला प्रॉब्लेम यायचा की ज्यावेळेला आम्ही शिकत होते आमची जी कम्प्युटरची प्रोग्रामिंगची मेमरी होती ती 464 बाईट्स, 64 MB, 32 MB, 128 MB एवढी असायची. मग त्या केसमध्ये आम्हाला भरपूर वेळेला प्रॉब्लेम यायचा. ओके, म्हणून आम्हाला हे गोष्टी माहिती आहे की कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन आहे तो दॅट इज द डिसएडव्हान्टेज. मग जर हा डिसएडव्हान्टेज आहे तर मग याचा ऍडव्हान्टेज काय झाला? ऍडव्हान्टेज असा आहे की as this memory are the consecutive memory location, you can access it by using its index, by using the index. याला इंडेक्स वापरून आपण त्याला ऍक्सेस करू शकता. ऍक्च्युअली इंडेक्स म्हणजे काय, द फर्स्ट मेमरी ब्लॉक इज हॅव्हिंग द इंडेक्स 0, सेकंड मेमरी ब्लॉक इज हॅव्हिंग द इंडेक्स 1, थर्ड मेमरी ब्लॉक इज हॅव्हिंग द इंडेक्स 2. याला असं काही नंबर दिलेला नसतो, बट ऍक्च्युअली आय कॅन एक्सप्लेन दिस लॅटर वर्ड्स व्हेन वी स्टार्ट ऍक्च्युअली द pointer. Okay, there is one question. What will happen if the limit exceed? Limit means I'm not getting the question. Limit exceed means okay, memory exceeds. For example, suppose 40 बाइट्स मला लागताय आणि माझ्याकडे 20च बाईट आहे, असं का? मेमरी मध्ये 20 बाईट्सच आहे. ओके, तर माझ्याकडे 20 बाईट्स अवेलेबल आहे आणि जर 40 बाईट मला लागताय आणि प्रोग्राम म्हणतोय की मला 40 बाईट कन्झिक्युटिव्ह मेमरी दे, मग तुमचा प्रोग्राम तिथे फेल होणार आहे. ओके, तुमचा प्रोग्राम म्हणजे डायरेक्टली तिथून टर्मिनेट होतो आणि काय होते तिथे मेमरी एक्सेप्शन येतात, तिथे मेमरी एक्सेप्शन एरर येईल आणि तुमचा प्रोग्राम डायरेक्टली बाहेर पडेल. का? कारण ऑपरेटिंग सिस्टीम अलाउडच नाही करणार. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणेल
की तुम्हाला जर 40 बाईट लागतंय, 40 बाईट शिवाय तुमचा प्रोग्राम रनच नाही होऊ शकत आहे, तर तुम्हाला तो तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट नाही होत आणि ऑपरेटिंग सिस्टम तुमचा प्रोग्राम बाहेर फेकून देतो. ओके. तर बघा इथे remember here, your first block can be accessed by using index 0, second is 1, 2, 3, 4, 5, 6, 1. मग याला ऍक्सेस कसं करायचं आपण? तर ऍक्सेस करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे लिहावं लागेल a your array name and then ब्रॅकेट लिहायचा, a लिहायचा, ब्रॅकेट लिहिल्यानंतर आता मला कोणता ब्लॉक ऍक्सेस करायचा आहे? मला सपोज हा ब्लॉक ऍक्सेस करायचा आहे. हा ब्लॉक ऍक्सेस करायचा आहे तर काय, याचा इंडेक्स काय आहे? 2 आहे. मग इथे मला काय करायचं? इथे 2 लिहायचा, इथे 2 लिहायचा. मग a ऑफ 2 हा मला ऍक्सेस करता येईल. ऍक्सेस म्हणजे मला सपोज यामध्ये काहीतरी स्टोअर करायचं आहे, मला 10 स्टोअर करायचे, तर मी इथे a ऑफ 2 इक्वल टू 10 असं केलं. a of 2 equal to 10 केला तर काय होईल? a of 2 is assigned as a 10, so it means that 10 gets stored at this block. आता तिथे फक्त एकाच ब्लॉक मध्ये, सो इंडिव्हिज्युअल ब्लॉक यू कॅन ऍक्सेस. आपण काल घेतलं होतं a of 0 10, a of 4 15, आता इथे a of 2 10 झाला. So individual element can also you can access, and you can access the whole array also by using the for loop. मग फॉर लूपने खूप सोपं होऊन जातं. बघा, I equal to 0, I less than suppose 10, I plus plus and printf percentage d a of I. जसा a of I केला, पहिल्यांदा I ची व्हॅल्यू 0, मग a of 0 होईल. मग फर्स्ट एलिमेंट गेट ऍक्सेस, देन I ची व्हॅल्यू होईल 1, सेकंड एलिमेंट गेट ऍक्सेस, I ची व्हॅल्यू होईल 2, थर्ड एलिमेंट गेट ऍक्सेस. लाईक दॅट वी कॅन ऍक्सेस द होल एलिमेंट्स हिअर. ओके. तर अशा प्रकारे आपण सिंगल डायमेन्शन आपण त्याच्यासाठी आपण एक प्रोग्राम करूया आणि त्या प्रोग्राम मध्ये आपण युजर कडून आपण 5 नंबर घेऊ आणि ते 5 नंबर डायरेक्टली प्रिंट करायचे. आपण ते प्रिंट करून टाकू. सो तर त्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. ओके. तर एक प्रोग्राम साधा घ्यायचा आपल्याला, ॲरेचा, ॲरे डॉट सी. मग आपला जो आहे हॅश इन्क्लूड CLUD हॅश इन्क्लूड stdio डॉट एज, त्यानंतर इंट मेन, त्यानंतर बघा मी टाईप जसा करतोय सेम टाईप तुम्ही करायचे ज्या वेळेला तुम्ही प्रोग्राम करता ना. मी द्या आता बघा, मी मेन फंक्शन मध्ये काही लिहिताना एक टॅब देऊन लिहितो. हे टॅब देणं आतापासून जर तुम्ही शिकले तर तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्ही ज्या वेळेला पायथॉन मध्ये जाल ना त्यावेळेला प्रॉब्लेम नाही येणार प्रोग्रामिंग करण्यासाठी. इथे का, कारण पायथॉन इज अ इंडेंटेशन लँग्वेज. तर त्या केसमध्ये इथे प्रत्येक गोष्ट मी फॉर लिहिला तर फॉरच्या मध्ये जे काही स्टेटमेंट असेल ते मी एक टॅब लिहून देतो. तर आपल्याला प्रोग्राम रिडिंग साठी सुद्धा खूप सोपा होतो. तर मला इथे काय करायचं आहे, एक ॲरे डिक्लेअर करायचा आहे. आय वॉन्ट टू डिक्लेअर वन ॲरे. मग ॲरे डिक्लेरेशन इंटिजर ॲरे पाहिजे मला. मग इंटिजर ॲरे पाहिजे मला, डेटा टाईप लिहिला मी इंट ए. A is my suppose array name, and here array डिक्लेअर करायचा आहे म्हणून त्याचं मी स्क्वेअर ब्रॅकेट लिहिले आणि मला त्याची साईज मी दिली 5. ओके, साईज मी दिली 5. ओके. आता मी ऍट द टाइम ऑफ द डिक्लेरेशन आय कॅन ऑल्सो असाइन ऑल द व्हॅल्यूज. तर असाइन करण्यासाठी म्हणजे डिक्लेरेशन करताना असाइन करण्यासाठी मी असं वापरू शकतो. मला पहिली व्हॅल्यू 34 आहे, 65 आहे, नंतर या 5 व्हॅल्यू मी इथे स्टोअर करून दिल्या. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इनिशियलायझेशन ऑफ द ॲरे ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन. डिक्लेरेशन करतानाच त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू भरून टाकल्या. तर त्या ह्या अशा भरायच्या त्या. पण सपोज तुम्ही नाही दिलं, तुम्ही डायरेक्टली असं दिलं इंट a ऑफ 5, बस एवढंच दिलं. सो व्हॉट इज द डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू ऑफ द ऑल द ॲरे एलिमेंट. ओके. आता हा ॲरे कुठे डिक्लेअर आहे, मेन फंक्शन मध्ये. सो इट इज अ लोकल ॲरे and local elements, local variables are stored. Local variables are having the default initial value as a garbage value. म्हणून इथे जे काही व्हॅल्यू असणार आहे a ऑफ 0, a ऑफ 1, a ऑफ 2, a ऑफ 3, याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज असणार आहे त्या सगळ्या असणार आहे त्या गार्बेज व्हॅल्यू असणार आहे. ओके. गायकवाड सर मी तुम्हाला नंतर सांगतो ते. ओके. तर मग अजून मला एक 5 एलिमेंट
5चा आता मला पहिल्यांदा करायचा आहे, तर मी पहिला अरे एलिमेंट मी स्टोअर करतोय सपोज ए ऑफ 0 ने. ए ऑफ 0 इज इक्वल टू मी सपोज केला 5. त्यानंतर ए ऑफ 1 मी करतोय 10. नंतर ए ऑफ 2 इज इक्वल टू 15. त्यानंतर ए ऑफ 3 इज इक्वल टू 20. ओके, म्हणजे 5चा टेबल ऍक्च्युअली मी स्टोअर करतोय. तुम्ही काही असं कंपल्सरी नाही की ह्या 5, 10, 20, 30 अशाच व्हॅल्यू पाहिजे. यू कॅन स्टोअर द एनी व्हॅल्यू यू वॉन्ट. ओके, मी आता या स्टोअर केल्या व्हॅल्यूज. आता मला या प्रिंट करायच्या, पण आता स्टोअर करताना जर तुम्ही बघितलं असेल इथे, तर मी या व्हॅल्यू हार्डकोर केल्या. हार्डकोर म्हणजे काय, युजरकडून नाही घेतल्या मी डायरेक्टली त्या व्हॅल्यू टाकल्या मी तिथे. आणि त्या कशा टाकल्या, एक एक टाकल्या. आता याचा ड्रॉबॅक काय होणार आहे, याचा ड्रॉबॅक असा होणार आहे की मला जर इथे 5 एलिमेंट आहे, मी ठीक आहे 5 एलिमेंट हार्डकोर केले, म्हणजे इथे जर 500 एलिमेंट्स असते तर इट इज नॉट पॉसिबल टू ऑल द इनिशियलाइज ऑल दॅट 500 व्हॅल्यूज लाईक दॅट. मग त्या केसमध्ये मला काय वापरावं लागेल, तर त्या केसमध्ये मला हे बघा रिपिटेशन आहे. दिस ऑल ए ऑफ 0 इक्वल टू 5, ए ऑफ 1 इज इक्वल टू 10, ए ऑफ 2 इज इक्वल टू 15 असं रिपिटेशन आहे. मग रिपिटेशन ज्यावेळेला असेल सो जनरली वी यूज लूप. लूप मला वापरू शकतो. तर युजर कडून जर घ्यायचे, आता ह्या झाल्या एक प्रकार की हार्डकोर केलेल्या व्हॅल्यू. ओके, या हार्डकोड व्हॅल्यू झाल्या. मला हार्डकोर नाही करायचे, मला युजर कडून घ्यायचं आहे. तर युजर कडून घेण्यासाठी जनरली आपण काय वापरतो, आता सपोज युजर कडून घेण्यासाठी सपोज मी लिहितोय एंटर व्हॅल्यू. ओके, त्यानंतर स्कॅनएफ, त्यानंतर इथे मी देईल %d पहिली व्हॅल्यू आहे. त्यानंतर ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0 ही पहिली व्हॅल्यू झाली. तसंच दुसरी व्हॅल्यू करायची असेल तर मी करेल प्रिंटएफ, परत मी करेल एंटर, परत मी करेल एंटर व्हॅल्यू. मग त्यानंतर परत मी इथे स्कॅनएफ करेल आणि असं %d आणि त्यानंतर परत ऍड्रेस ऑफ ए ऑफ 1 असं किती वेळा करावं लागेल, म्हणजे 5 वेळा करावं लागेल. मग हे सुद्धा रिपिटेशनच झालं. हे रिपिटेशन मला जर अवॉइड करायचं झालं तर काय करावं लागेल, हे दोन स्टेटमेंट जे रिपीटेड स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मला लूप मध्ये टाकावं लागतील. मग लूप मध्ये टाकण्यासाठी मला एक काउंटर व्हेरिएबल पाहिजे, म्हणून मी एक आय व्हेरिएबल घेतला आणि त्यानंतर एक फॉर लूप घेतला. त्या इनिशियल व्हॅल्यू 0 नेच काय इनिशियलाइज केली, बिकॉज युअर अरे इंडेक्स स्टार्ट विथ द 0. म्हणून अरे इंडेक्सची जी व्हॅल्यू जी होती ती आय ची व्हॅल्यू म्हणजे मी सुरुवात केली 0 ने. त्यानंतर आय इज लेस दॅन काय आपली मॅक्सिमम व्हॅल्यू इज 5. का, कारण अरे साइज इज युअर 5. सो म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज काय झाल्या, 0, 1, 2, 3 अँड 4. म्हणजे पॉसिबल इंडायसेस आपले बरोबर आलेले. त्यानंतर एव्हरी टाइम आय इज इन्क्रिमेंटेड बाय 1. एव्हरी टाइम आय इज इन्क्रिमेंटेड बाय 1. ओके, आणि त्यानंतर हे जे दोन स्टेटमेंट आहे ते दोन स्टेटमेंट मी यामध्ये इनपुट केले. फॉर लूप मध्ये प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे दोन्ही इनपुट केले आणि इथे इन्स्टेड ऑफ युजिंग दॅट 0 आय एम युजिंग आय हिअर. जसं ए ऑफ आय केला पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू होईल 0, नंतर आय ची व्हॅल्यू ऑफ 1, आय ची व्हॅल्यू ऑफ 2, आय ची व्हॅल्यू ऑफ 3 या टाइप मध्ये आपलं होईल. मग आता हे बघा युजर कडून आपल्याला व्हॅल्यू घेतलेला आहे त्याच व्हॅल्यू मला प्रिंट करायचे आहे. मग त्या केसमध्ये आपण युजरला असं देऊ शकतो printf /n you have entered the values आणि त्यानंतर फॉर लूप मध्ये आपण लिहूया आय इज इक्वल टू, परत तो सेम फॉर लूप आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5 आणि नंतर आय प्लस प्लस. आणि त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, फक्त मला ते प्रिंट करायचे आहे. प्रिंट करण्यासाठी मी एक आपल्याला प्रिंट करेल, म्हणजे %d आणि त्याच्यानंतर /t केला आणि त्यानंतर ए ऑफ आय. बघा आता कसं एक्झिक्युशन होईल. आय ची व्हॅल्यू 0 आहे, मग ए ऑफ 0 म्हणजे पहिली व्हॅल्यू प्रिंट झाली. नंतर आय इक्वल टू 1 होईल, दुसरी व्हॅल्यू प्रिंट होईल, तिसरी व्हॅल्यू प्रिंट होईल. म्हणजे टॅब सेपरेटेड सगळ्या व्हॅल्यूज इथे प्रिंट होणार. टॅब सेपरेटेड व्हॅल्यूज सगळ्या प्रिंट होतील इथे. ओके, तर युजर कडून हा प्रोग्राम मध्ये काय होईल, युजर कडून 5 व्हॅल्यू मी घेईल आणि त्याच 5 व्हॅल्यू इथे प्रिंट करेल. ओके, सो एनी डाऊट इन दिस प्रोग्राम, if you are having in if you are not having any doubt,
then type OK. Then we will try to execute this program. Okay. So I terminate this program, and again I am compiling this program as a array and then array.c. Okay, so /array आणि एंटर करतोय. जसं पहिली व्हॅल्यू तो विचारतोय, फर्स्ट व्हॅल्यू मी करतोय 45, सेकंड व्हॅल्यू करतोय 34, थर्ड व्हॅल्यू 70, 87, 65 आणि 49. ओके, तर आपण आले यू हॅव एंटर द व्हॅल्यूज. फर्स्ट व्हॅल्यूज 45, 34, 87, 65 and 49. सो गॉट इट. सर युजर कडून कसं व्हॅल्यू घेतल्या आणि आपण त्या कशा केल्या. ओके, तर याच्यामध्ये आपण काय शिकलो की युजर कडून व्हॅल्यू, ॲरेच्या व्हॅल्यू कशा इनपुट घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू आपल्याला कशा इनपुट द्यायच्या, त्या व्हॅल्यू कशा प्रिंट करायच्या त्या आपण इथे शिकलो. आपण इथे मी इथे कॉपी करतो आणि हाच इथे. ओके, सो सेम प्रोग्राम मी ते चार्ट विंडो मध्ये तिथे टाकलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. ओके, तर तर बघा ह्या व्हॅल्यू आपण युजर कडून घेतल्या. याच्याऐवजी मी असंही करू शकतो की मी सपोज मी याला कमेंट करतो. तर कमेंट कसं करता, मल्टीलाईन कमेंट आपल्याला माहिती आहे, /* आणि */ कमेंट झाला. आता याला मी डायरेक्टली इनिशियलाइज करतो. इथे इनिशियलाइज कसं करतात, कर्ली ब्रॅकेटने सपोज 4, या अशा काहीतरी व्हॅल्यू, किती व्हॅल्यू 5 व्हॅल्यूज इनिशियलाइज केल्या. इनिशियलाइज केल्यानंतर आता डायरेक्टली आपण रन करून बघू काय होईल. बघा आता युजरने मागितल्या नाही त्या व्हॅल्यू आणि डायरेक्टली 4, 5, 7, 8, 9 या व्हॅल्यूज डायरेक्टली आल्या. ओके, तर तुम्ही असंही करू शकतात की युजर कडून न घेता त्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असतील तर त्या व्हॅल्यू डायरेक्टली यू कॅन हार्डकोअर इन युअर मेल. पण ड्रॉबॅक इज यू कांट चेंज दॅट व्हॅल्यू. युजर कडून घेतलं तर कसं होईल की युजरला तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन व्हॅल्यू घ्या. या प्रोग्राम मध्ये कसं होईल, प्रत्येक वेळेला ए मध्ये याच व्हॅल्यू इथे राहणार आहे. ओके, सो एनी डाऊट इन दिस प्रोग्राम. आता इथे मी एक खूप महत्वाचा एक टॉपिक घेणार आहे, ॲरे. परत आपण एक थोडं बुक कडे जाऊया. तर अगोदर आपण थोडं पॉइंटर्स बद्दल थोडं बघून घेऊ. पॉइंटर्स. सो आय already have discussed this pointers. So what is pointer? Pointer is the variable which store the address of another variable. परत एकदा रिकॉल करू, integer a is equal to 10 असेल, a is equal to 10 असेल तर काय होईल, here actually one integer variable, that is 4 bytes of the memory get allocated. The name of that variable is the a, the value is 10 and it is having some address. So 65,237, this is my address. Okay, and then I have declared one pointer in *p. Okay, and it contains the address of a. So what is the meaning here? The p is the pointer. The size of the pointer is again not depending on the data type. It is fixed, that is 4 bytes for the 32-bit and the 16 byte for the it is 4 bytes for the 32-bit compiler and the 2 bytes for the 16-bit compiler. Now the name of the pointer is p and it contains address of a, so it contains 65,237. As this is also the variable, pointerला सुद्धा स्वतःचा एक ऍड्रेस असतो. सपोज तो ऍड्रेस काहीतरी 62,500 काहीतरी 568. पण या ऍड्रेसची आपल्याला काही एक घेणं देणं नसतं. आपल्याला p चं कंटेंट माहिती आहे, p चं कंटेंट. सो what is the content of p? 65,237. that is address of a. Okay, now how to access the a by using p? याला म्हणतात indirect access of the variable. हाऊ टू ऍक्सेस डायरेक्टली ऍक्सेस करण्यासाठी तर तुम्हाला असं करता येईल, %d आणि त्यानंतर a. यू कॅन डायरेक्टली ऍक्सेस इट.
बट इनडायरेक्टली ऍक्सेसिंग साठी काय करावं लागतं? इनडायरेक्टली ऍक्सेस म्हणजे काय की नाव नाही वापरायचं, नाव नाही वापरायचं, ए वापरून नाही, तुम्ही पी वापरून तुम्हाला आता ए प्रिंट करायचं आहे. युझिंग पी यू वॉन्ट टू, यू हॅव टू प्रिंट ए. मग पी वापरून जर पी असं मी डायरेक्ट केलं तर काय होईल? पी म्हणजे पीचं कंटेंट, इथे एचं कंटेंट प्रिंट होत आहे, एचं कंटेंट 10 प्रिंट होईल. इथे पीचं कंटेंट तर काय 65,237, मला ते नाही प्रिंट पाहिजे, मला काय पाहिजे? ह्या ऍड्रेस वरती काय स्टोअर आहे. सो आय हॅव टू ऍक्च्युली डी रेफरन्स दिस ऍड्रेस. मला याला डी रेफरन्स करावं लागेल. डी रेफरन्स म्हणजे काय? मला इथे एक डी रेफरन्स ऑपरेटर वापरावा लागतो, स्टार पी, व्हॅल्यू ऍट पी. याचा अर्थ काय? व्हॅल्यू ऍट दी ऍड्रेस प्रेझेंट, व्हॅल्यू ऍट दी ऍड्रेस प्रेझेंट इन द पी. पी मध्ये कोणता ऍड्रेस आहे? 65,237. सो व्हॉट इज द व्हॅल्यू present at this address? It is 10. So that's why here you will get a answer as a 10 here. Okay, so it means that याच्यावरून आपल्याला काय आलं की a आणि a and star p is one of the same thing. A and the star p is one of the same thing. जिथे a लिहा, a च्या ऐवजी स्टार p लिहिला तरी त्या केस मध्ये सारखंच येणार आहे. जर मी याच्यामध्ये असं केलं स्टार p is equal to 20 आणि त्यानंतर मी इथे करतोय printf percentage d a. So what is the output? Just type your answer in your chat window. स्टार p is equal to 20 केलाय आणि त्यानंतर मी percentage d a करतोय, तर त्या केसमध्ये काय होणार आहे इथे? इथे 10 प्रिंट होईल का 20 प्रिंट होणार आहे? ओके, दोन आन्सर आलेले आहे. सगळ्यांनी ट्राय करायचंय. जसं मी सांगितलं होतं बघा, ए अँड स्टार पी इज बोथ आर हॅव्हिंग द सेम मिनिंग. मग आता इथे रिप्लेस करा बघा. स्टार पी इक्वल टू 20 आहे, मग स्टार पी इक्वल टू 20 आणि ए आणि स्टार पी सारखाच आहे. याचा अर्थ काय आला? ए इज इक्वल टू 20 म्हणजे काय? ए ची व्हॅल्यू काय झाली इथे? 20. मग तुम्ही इथे काय होत आहे? 20 प्रिंट होणार आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, व्हॅल्यू ऍट द ऍड्रेस प्रेझेंट इन द पी इज असाइन ऍज 20. याला असं रीड करू शकता बघा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू? व्हॅल्यू ऍट द ऍड्रेस प्रेझेंट इन द पी. पी मध्ये जो ऍड्रेस आहे ना त्याच्यावरची व्हॅल्यू काय असाइन करताय? 20 असाइन करताय. सो हिअर इथे हा 10 जाणार आहे आणि इथे काय येणार आहे? त्याची व्हॅल्यू 20 येणार आहे. मग आता तुम्ही काय केलं? पर्सेंटेज डी ए केला. ए केला याचा अर्थ काय आला की आता ए वरती जे काही व्हॅल्यू, आता ए वरती काय व्हॅल्यू आहे? 20. सो 20 इज युअर आउटपुट. Okay, so what it? So it means that if you are changing the value of your variable by using the pointer, it will affect the original variable. It will affect the original variable. इथे तुम्ही पॉइंटरने चेंज केलं तरी सुद्धा तुमचं चेंज होणार आहे. एक साधं एक एक्झाम्पल मी प्रत्येक वेळेला देतो. सपोज यू आर शेअरिंग, ओके, तुम्ही आहे ना तुमची एक रूम आहे, तुमची रूम 2 जण शेअर करताय. आता इथे 2 जण म्हणजे काय? पहिला जो आहे तो तुम्ही स्वतः आणि दुसरा जो आहे तुमचा मित्र, जो थोड्या दिवसांसाठी तुमच्या रूम वरती राहायला आलेला आहे. आता ही रूम तुमची आहे, ओके, ही रूम तुमची आहे, दिस इज युअर रूम. मग ही जी आहे ही रूम तुमची आहे अँड हिअर दिस इज युअर फ्रेंड, बट युअर फ्रेंड नो द ऍड्रेस ऑफ युअर रूम. तुमचा फ्रेंड तुमच्या रूमचा ऍड्रेस माहिती आहे, मग तो तुमच्या रूमला ऍक्सेस करू शकतो. ओके, मग याला सुद्धा ऍक्सेस आहे, तुम्हाला सुद्धा ऍक्सेस आहे. बरं, आता पहिल्यांदा तुम्ही काय केलंय? तुमच्या रूमची व्हॅल्यू आहे ना, म्हणजे तुमच्या रूम मध्ये काहीतरी एक नवीन वस्तू काहीतरी आणली तुम्ही. ओके, सपोज एक टेबल आणला, म्हणजे काय? तुमच्या रूमची व्हॅल्यू काहीतरी सपोज 10 आहे. ओके, आता तो टेबल आहे, टेबल वरती सपोज काहीतरी तुम्ही बुक किक ठेवलेला आहे, असं काहीतरी अरेंजमेंट केलेली आहे. आता काय झालं की तुम्ही बाहेर गेले, ओके, किंवा तुम्ही झोपलेले आहे, ओके, आणि तुमचा मित्र आला विच कॅन हॅव दी विच इज हॅव्हिंग द ऍक्सेस टू युअर रूम. तो आला डायरेक्टली रूम मध्ये आणि रूम मध्ये आल्यानंतर त्याने रूमवर जे टेबलवरचे जे काही बुक्स होते
ते त्याने दुसरीकडे ठेवले किंवा त्या टेबलवरती काहीतरी चेंज केला, टेबल ह्या साईडून त्या साईडला केला, तर आणि तो निघून गेला. निघाल्यानंतर तुम्ही ज्याला झोपेतून उठाल त्यावेळेला तुम्हाला काय होणार आहे? तुम्हाला इथे तुम्ही जसं अरेंजमेंट केली होती तशीच भेटणार आहे का मित्राने जे चेंज केलं ते भेटणार आहे? तर इथे तुम्ही मित्राने जे चेंज केलेलं आहे ना तिथे भेटणार का? बिकॉज तुम्ही एकाच जागेवरती वर्किंग करताय. तुम्ही सुद्धा त्याच जागेवरती वर्क करताय, तुमचा मित्र सुद्धा त्याच जागेवरती वर्क करताय. पण तुमच्या मित्राला डायरेक्ट ऍक्सेस नाहीये. तुमचा मित्र इनडायरेक्टली ऍक्सेस करतोय तुमची मेमरी. ओके. युअर फ्रेंड इज indirectly accessing your memory because your friend know the address of your room. If your friend is having the address, you can access directly, you can change it directly. ओके. सो पॉइंटर मध्ये खूप सिक्युरिटी इश्यूज येतात. पॉइंटर मध्ये एक प्रॉब्लेम येतो की जर पॉइंटर जर तुमचा ऍड्रेस आहे तर पॉइंटर तुमच्या कोणत्याही मेमरीची व्हॅल्यू डायरेक्ट चेंज करता येतो. सो दॅट्स मोस्ट ऑफ द व्हायरसेस आर डिझाईन इन युअर सी लँग्वेज ओनली. तुम्ही बघत असाल की तुमच्या ज्या एक डॉक फाईल आहे, तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये एक नवीन पेनड्राईव्ह लावला एक व्हायरस अफेक्टेड कम्प्युटरला, तर तुमच्या ज्या डॉक फाईल आहे त्या डॉक फाईल डायरेक्टली तो काय करतो, काहीतरी एका फोल्डरमध्ये हिडन फोल्डरमध्ये टाकून देईल, त्याच्या व्हॅल्यू चेंज करून टाकतो किंवा एक टेम्पररी फाईल क्रिएट करून टाकेल. काय करता? बिकॉज आता हे फक्त सी लँग्वेजनेच करू शकता का? बिकॉज सी लँग्वेज इज हॅव्हिंग द डायरेक्ट मेमरी ऍक्सेस. सी लँग्वेज डायरेक्ट मेमरी ऍक्सेस असल्यामुळे यू कॅन डायरेक्टली चेंज दॅट मेमरी इटसेल्फ. तुम्ही नवीन डुप्लिकेट करू शकता. ओके, याप्रमाणे. ओके, तर आता आपण एक बघणार आहे की व्हॉट इज द हे जे मी सांगितलंय समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं असेल तर ज्यांना समजलं असेल त्यांनी ओके असं टाकायचं. ओके. मग आता एक नवीन आपण घेऊया. एक ॲरे आहे इंटिजर ए ऑफ 5 आणि त्यामध्ये सपोज काहीतरी व्हॅल्यू आहे. मी इथे देतोय 6, 7, 8, 9 आणि 10 या व्हॅल्यूज आहे. ओके. मग तुमचा ॲरे कसा झाला बघा. याच्यामध्ये 6, 7, 8, 9 आणि 10 याची याचं नाव आहे ए. Index is 0, 1, 2, 3 and 4. These are the indexes. Suppose address काहीतरी एक पकडू आपण. The address is 200. Starting address is 200. Compulsory नाही 200 असेल, but it can have the address as a 200. जर 200 आहे तर नेक्स्ट काय असेल सांगा? It is, if it is 200, what is the next address? It is consecutive. Huh? It is consecutive memory. So what is the next address? It is 204. Okay, बरोबर. Then what is next? It is 208. It is 212 and it is 212 नंतर येईल 13, 16, 16. ओके. तर इंटिजर मध्ये आपण ऍड्रेस पकडले म्हणून आपण दिले. जनरली हे असतात हेक्साडेसिमल मध्ये, बट जनरली सिम्प्लिसिटीसाठी आपण इंटिजर मध्ये पकडले. बरं, मी एक काम करतोय. मी पॉइंटर पकडला. ठीक आहे, पॉइंटर घेतला मी घेतला पॉइंटर इन स्टार पी. ओके, पॉइंटर घेतला आणि मी काय करतोय, इट इज पॉइंटिंग टू ए ऑफ 0. इट इज पॉइंटिंग टू ए ऑफ 0 इन स्टार पी इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0. मग काय होईल सांगा? एक पॉइंटर आहे, इट इज पी पॉइंटर. पॉइंटर पी. व्हॉट इज द कंटेंट ऑफ पी? जस्ट टाइप इन युअर चार्ट विंडो, व्हॉट इज द कंटेंट ऑफ पी? P चं content. P contains address. P doesn't contains value. P contains address. Address of A of 0. What is address of A of 0? The A of 0 is this one, this block. And what is the address of this block? It is 200. The address of the block is 200. So address of the block is 200. So P contains 200. Okay. P contains 200. Okay. So got it everyone? Okay. Can you tell me, suppose आता इथे आपण एक थोडं पॉइंटर्स अरिथमॅटिक बघणार आहे. इथे पॉइंटर अरिथमॅटिक.
ओके. जर मी असं केलं, p इज इक्वल टू p प्लस 1. ओके. p is equal to p plus 1. Okay, p is equal to p plus 1. Can you tell me what is the content of p here? What is the content of p? Does it change this value, or does it change the value of p? Or if it is changing the value of p, then what is the content of p? Just you tell me. It is 204. Okay, some are saying 204, some are saying 201. So what is the correct answer? Is it 201 or 204? Because आता बघा सिंपल आहे, p ची व्हॅल्यू किती आहे? p ची व्हॅल्यू आहे 200. त्याच्यामध्ये प्लस 1 करतोय, प्लस 1. सांगा बरं 200 प्लस 1 किती होतात? What is 200 plus 1? Actually it is 201. In our mathematics, it is 201, but in pointer च्या arithmetic मध्ये तो असतो 204 actually. So that's why when you are doing p is equal to p plus 1, the content of the p now becomes 204. The content of p becomes 204. So why 204? Why not 201? So it actually the depends on the data type of your pointer. What is the data type of your pointer? The data type of your pointer is integer. And suppose if the size of the integer is the 4 bytes. Okay, म्हणजे काय? P is pointing to integer, so it means that P is pointing to the one block of 4 bytes. P is pointing to the one block of 4 bytes. मग जर तो एका ब्लॉकला पॉइंट करतोय, तो मेमरीला नाही, एका ब्लॉकला पॉइंट करतोय, 4 बाइटच्या मेमरीला पॉइंट करतोय. मग जर 4 बाइटच्या मेमरीला पॉइंट करतोय आणि त्याला मी जर इन्क्रीमेंट केलं, तर इन्क्रीमेंट केल्यानंतर तो इन्क्रीमेंट काय होणार आहे? तो बाइट्स इन्क्रीमेंट नाही होणार. तो काय म्हणेल, आता मी ह्या ब्लॉकला पॉइंट करत होतो, आता मी नेक्स्ट ब्लॉकला पॉइंट करेल. मग नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस काय असेल? नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस 4 बाइट दूर असेल. मग 4 बाइट दूर म्हणजे 200 अधिक 4, 200 प्लस 4 काय झाला? 204. ओके, तर लक्षात ठेवा इथे जर इंटीजर पॉइंटर असेल, इफ युअर इंटीजर पॉइंटर and if you are incrementing the integer pointer, then it is incremented by the always 4 bytes. It is depends on the size of your block size. ब्लॉकच्या साईज वर डिपेंड असेल की तो कितीने इन्क्रीमेंट होणार आहे, 4 बाइटने. सो इट मीन्स दॅट युअर फर्स्ट इज पॉइंट p is pointing to your first block, next time p is pointing to the next block. परत तुम्ही p is equal to p plus 1 करा, it is pointing to the next block, it is pointing to the next block, it is pointing to the next block. जर तुम्ही p is equal to p plus 1 करत जा, तो नवीन ब्लॉकला तो पॉइंट करत जाईल. आणि ऍक्च्युअली पॉइंटरचं कामच ते आहे की तो ब्लॉकला पॉइंट करतोय, तो इंटीजरला पॉइंट करतोय, तो ऍक्च्युअली बाइट्सला नाही पॉइंट करत. आता इथे जर कॅरेक्टर पॉइंटर असता, इफ द p इज अ कॅरेक्टर पॉइंटर, आणि जर कॅरेक्टर पॉइंटरला तुम्ही इन्क्रीमेंट केलं तर तो कितीने इन्क्रीमेंट होतो सांगू शकता? If there is a character pointer and if you are doing that pointer is equal to pointer plus 1, then it is incremented by 1 byte. It is incremented by the 1 byte. मग हा जर कॅरेक्टर ॲरे असता तर इथे प्रत्येक जो ब्लॉक असता तो एक बाइटचा असता, सिंगल बाइटचा. म्हणजे इथे 200 तर नेक्स्ट ब्लॉक 201 ला असता, नेक्स्ट ब्लॉक 202 ला असता. सो दॅट्स वाय your character pointer is incremented by 1 byte. Float pointer is incremented by 4 bytes. Double pointer is incremented by 8 bytes. If you are incrementing by 1, then it is incremented by 8 bytes double pointer. So remember here. Okay, मग इथे बघा लक्षात ठेवा p is equal to p plus 1. p is equal to p plus 1. मग लक्षात राहिलं की p is equal to p plus 1 केल्यानंतर तो कशाने इन्क्रीमेंट होतो? 4 बाइटने इन्क्रीमेंट होईल जर तो इंटीजर पॉइंटर असेल तर.
ओके, मग इथे मी जर ए ऑफ 0 असं जर केलं, ए ऑफ 0 असं केलं, ए ऑफ 0 इज इक्वल टू 20 असं जर करतोय, तर ए ऑफ 0 इक्वल टू 20 केलं, याचा अर्थ काय आला, या 6च्या ठिकाणी मी इथे काय स्टोअर करतोय, इथे 20 स्टोअर करतोय. 6च्या ठिकाणी इथे 20 स्टोअर करतोय. आणि इथे जर मी पी ऑफ 0 आता हे काढून टाकतोय. सपोज पी इज पॉइंटिंग टू ए ऑफ 0, मग इथे पी ऑफ 0 असं गेलं, पी ऑफ 0 इक्वल टू 30, तर काय होईल, आता पी ऑफ 0 म्हणजे काय, आता इथे सुद्धा एक आहे की आता हे ऍक्च्युली आपल्या रिप्रेझेंटेशन साठी, फॉर अवर रिप्रेझेंटेशन सी कंपायलर विल अलाउड this type of representation, array element representation, but actually when your array is going for compilation, it is not that representation is get replaced by your compiler. हा कंपायलर काय करतो, असंच असं रिप्रेझेंटेशन राहत नाही, हा काय करतो, इथे ए ऑफ 0 जर असं असेल, नाउ इट इज रिप्लेस बाय, लक्षात ठेवा, व्हॅल्यू ऍट ए प्लस 0, व्हॅल्यू ऍट ए प्लस 0, आणि हे सर्क्युलर ब्रॅकेट आहे. ओके, व्हॅल्यू ऍट ए प्लस 0, ए ऑफ 2 विल बी रिप्लेस बाय व्हॅल्यू ऍट ए प्लस 2. मग इथे पी ऑफ 0 म्हणजे काय, पी ऑफ 0 सर्क्युलर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पी ऑफ 0 व्हॅल्यू ऍट पी प्लस 0. मग व्हॅल्यू पी प्लस 0 मीन्स, आता बघा कोणताही नंबरला त्यामध्ये 0 ऍड करा तोच नंबर असतो. मग 0 पी प्लस 0 मीन्स पी, सो व्हॅल्यू ऍट पी. सो यू कॅन सी हिअर p of 0 means value at p, value at p means value at 200, value at 200 means whatever the value is stored here, तुम्ही काय करता इथे 13 रिप्लेस करताय, so the value at p, that is value at 200 is assigned as 30 and 30 get assigned here, 30 get assigned here. Got it? So remember here, whatever the representation here, actually it is only for your purpose. A of 0 is always replaced by value at a plus 0. A of 2 is always replaced by value at a plus 2. P of 0 is always replaced by value at p plus 0. That is your p. इथे नाही करू शकतो मी, व्हॅल्यू ऍट ए प्लस 2 दॅट इज इक्वल टू, मग तेच जर तुम्ही पी ऑफ 2 केलं तर काय होईल, व्हॅल्यू ऍट पी प्लस 2. आता पी म्हणजे काय, आता इथेच जर तुम्ही बघा, if p is equal to 200, if p is equal to 200 and if you are doing p of 2, then actually which element get access, हे जर करायचं असेल तर काय करायचं, तुम्हाला रिप्रेझेंटेशन माहिती पाहिजे, व्हॅल्यू ऍट पी प्लस 2, व्हॅल्यू ऍट पी प्लस 2. व्हॅल्यू ऍट पी प्लस 2 म्हणजे काय, पी प्लस 2, पी इज 200, 200 प्लस 2, what is 200 plus 2, it is 208, so value at 208. So whatever the value at 208 will be get replaced here, किंवा इथे हा जो आहे हा व्हॅल्यू रीड होणार आहे. Got it? जर तुम्ही असं केलं, व्हॅल्यू p of 2 is equal to 3, तर इथे 3 इथे स्टोअर होणार आहे, इथे 3 get stored here itself. Okay, so remember that here whatever the actually representation p of 2, it is always replaced by at this point. आपण असं करू शकतो जनरलाइज, we can do this generalize one. बघा, याला जर मी जनरलाइज फॉर्म्युला जर मी करायचं समज पकडला, तर जनरलाइज फॉर्म्युला अशा प्रकारे होऊ शकतो की जर मी म्हणतोय की ए ऑफ 0 इक्वल टू व्हॅल्यू ॲट ए प्लस 0, ए ऑफ 2 म्हणजे व्हॅल्यू ॲट ए प्लस 2, सो आय कॅन डू दिस, ए ऑफ आय can be replaced by value at a plus I, value at a plus I, a of I म्हणजे काय, value at a plus I, आणि value at a plus I जर तुम्ही जर पकडलं, ऍडिशन येते सगळ्यांना, ऍडिशन जर केलं आपण तर आपण याला असंही लिहू शकतो, I plus a, का, कारण a plus I आणि I plus a वन ऑफ द सेम थिंग. आता हे जर a plus I, व्हॅल्यू ॲट a plus I ला आपण ह्याप्रमाणे लिहू शकतो, किंवा याला जर ह्याप्रमाणे लिहू शकतो, तर याला या फॉर्मॅट मध्ये कसं रिप्रेझेंटेशन येईल, I can write this format in this format like I of
आय ऑफ ए. याचा अर्थ काय आला? ए ऑफ आय अँड आय ऑफ ए बोथ आर सेम थिंग. ओके, आणि हेच आपण प्रोग्रामिंगने बघणार आहे की हे ए ऑफ आय म्हणजे काही असं जनरली असा काही रिप्रेझेंटेशन नाही आहे. जनरली ए ऑफ आय इज ऑलवेज रिप्लेस बाय व्हॅल्यू ॲट ए प्लस आय. मग व्हॅल्यू ॲट ए प्लस आय रिप्लेस होत असलं तर तुम्ही त्याच्याऐवजी आय प्लस आय ऑफ ए लिहिलं तरी सुद्धा तेच रिप्रेझेंटेशन येणार आहे. आय ऑफ ए म्हणजे काय? व्हॅल्यू ॲट आय प्लस ए. आय प्लस ए म्हणजे ए प्लस आय, सारखंच येणार रिप्रेझेंटेशन. तेच आपण एका प्रोग्रामने आपण इथे बघणार आहे की कसं होतं. आता हाच आपण जर प्रोग्राम बघितला इथे, तर इथे बघा ए ऑफ आय मी युजर कडून व्हॅल्यू ज्या घेतोय त्या मी काढून टाकतो इथे, आणि ह्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहे त्या व्हॅल्यूज मी इथे ए ऑफ आय ने प्रिंट केल्या. ए ऑफ आय ने प्रिंट आपल्या मागच्या वेळेला झाल्या होत्या 4 5 7 8 9. त्याच ऐवजी मी इथे आता करतोय प्रिंट आय ऑफ ए ने. जसं मी इथे आय ऑफ ए ने करतोय, माझ्याप्रमाणे प्रोग्रामचं आउटपुट आहे ते सारखंच पाहिजे. मी इथे परत कंपाइल केला आणि रन करतोय, तर आउटपुट इज द सेम हिअर. बघा, इथे ए ऑफ आय ने करा किंवा आय ऑफ ए ने करा, इट इज गिव्हिंग द सेम आउटपुट. किंवा याच्याऐवजी तुम्ही असंही करू शकता, इन्स्टेड ऑफ युजिंग दिस व्हॅल्यू ॲट ए प्लस आय, यू कॅन यूज दिस फॉर्मॅट ऑल्सो. कारण कम्प्युटर नंतर आपल्याला ह्याच फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देणार आहे. परत तुम्ही केल्यानंतर सेमच आउटपुट तुमचं येणार आहे इथे. ओके, तर बघा तुम्ही आता इथे कोणकोणत्या प्रकारे लिहिलं आपण. फर्स्ट आपण लिहिलं ए ऑफ आय ने. ओके, त्याच्यानंतर लिहिलं आय ऑफ ए ने. ओके, त्याच्यानंतर लिहिलं व्हॅल्यू ॲट ए प्लस आय ने. याच्याने सेमच आउटपुट येणार आहे आणि याच्याने सुद्धा सेमच आउटपुट येणार, व्हॅल्यू ॲट आय प्लस ए ने. ओके, तर लक्षात ठेवा, कधी म्हणजे ऍप्टिट्यूड मध्ये कधी कधी ए ऑफ आयच्या ऐवजी आय ऑफ ए लिहिलेलं असतं किंवा ए ऑफ टू च्या ऐवजी टू ऑफ ए लिहिलेलं असतं. तर असं जर लिहिलं असतं तर कन्फ्युज व्हायचं नाही. त्या केसमध्ये दोघींचं रिप्रेझेंटेशन सारखं असतं. फक्त डिक्लेरेशनच्या वेळेला तसं नाही करता येत. डिक्लेरेशनच्या वेळेला इथे इंट ए ऑफ 5 असं लिहावं लागतं. इथे 5 ऑफ ए नाही चालणार. इथे इथे ए ऑफ 5 लिहावं लागतं इथे डिक्लेरेशनच्या वेळेला. पण ऍक्सेसिंगच्या वेळेला तुम्ही कोणताही फॉर्मॅट लिहू शकता. इथे ए ऑफ आय लिहा, आय ऑफ ए लिहा, तुम्ही काही लिहा, तुम्हाला सारखंच आउटपुट येणार आहे. इथे तुम्ही आय ऑफ ए लिहा किंवा ए ऑफ आय लिहा. ओके, सो दिस इज द बिकॉज ऍक्च्युली. आणि अजून एक हे तर आपण हे घेतलं. आता सपोज एक इंटिजर पॉइंटर मी करतोय, int स्टार पी. ओके, int स्टार पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0. ओके, सो इट मीन्स दॅट नाउ पी इज पॉइंटिंग युअर फर्स्ट ऍड्रेस. मी याला कमेंट करतोय प्रिंटएफ ला, आणि एक दुसरं प्रिंटएफ मी इथे लिहितोय. सेकंड प्रिंटएफ आय एम रायटिंग हिअर. सेकंड प्रिंटएफ मध्ये मी काय करतोय, आय एम प्रिंटिंग आय वॉन्ट टू प्रिंट array element by using p. ते कसं करावं लागेल, %d/t. त्याच्यानंतर इथे मी जनरली इथे ए ऑफ आय घेतला होता, वर ए ऑफ आय. ई ऑफ आय च्या ऐवजी मी फक्त इथे पी ऑफ आय घेणार आहे. इथे जसं मी पी ऑफ आय घेतलं, no, because p is pointing your first element and your array name is also pointing to your first element. array name is also pointing. जर तुम्ही a चा ऍड्रेस सुद्धा प्रिंट केला ना, तर तो arrayचा स्टार्टिंग ऍड्रेसच येणार आहे. सो a is nothing but your starting address. your p is also your starting address. मग इथे a ऑफ आय च्या ऐवजी p ऑफ आय लिहिला तरी सुद्धा तुमचं आउटपुट जे येणार आहे ते सारखंच येणार आहे. परत आपण एकदा करून बघू. बघा, आउटपुट तुमचं सारखंच येणार आहे. 4 6 7 8 9 सारखंच आउटपुट येणार. का? कारण तुम्ही इथे ॲरे नेमच्या ऐवजी इथे पॉइंटर वापरला इथे. तर मी इथे एक थोडा चेंज करतो आहे, त्याच्या मला आउटपुट सांगायचं आहे मला. मी इथे काय करतोय, ए ऑफ 4 केला
4च्या ऐवजी ए ऑफ 0 आणि ए ऑफ 1 करतोय इथे आणि इथे फक्त 4 करतोय. Okay, so can you tell me, by looking at this program, can you tell me what is the output? जर तुम्हाला समजलं असेल तर आउटपुट तुम्हाला दिसेल, सांगता येईल तुम्हाला. Now P is not pointing to your first element in your array. P is pointing to the first element. First element means A of 1. एक आंसर आलाय. दुसरा एक कल्याणी एकच फक्त. ऍक्च्युअली फॉर लूप येतो किती वेळेला 0 1 2 आणि 3 असं 4 वेळेला तो इटरेट होणार आहे, म्हणजे 4 प्रिंटफ येतात, म्हणजे 4 व्हॅल्यूज येणार आहे तिथे. P is pointing to first element. पहिल्यांदा काय होता, P is pointing to first your 0th element. आता आहे P is pointing to your first element. ओके 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 ओके. भरपूर लोकांनी करेक्ट आन्सर दिलाय, 2 लोकांचं चुकलंय. ओके, बघा काय करेक्ट आन्सर इज युअर 6789. 6789 असं येणार का? कारण बघा P इज पॉइंटिंग टू फर्स्ट एलिमेंट, सो दॅट इज युअर 6. मग इथे तुम्ही काय करताय बघा, P ऑफ 0. P ऑफ 0 मीन्स P प्लस 0, सो व्हॅल्यू ॲट P इज 6. त्यानंतर I प्लस प्लस होईल, I ची व्हॅल्यू होईल 1. P ऑफ 1 म्हणजे काय, 6चा जो ऍड्रेस असेल त्यामध्ये 1 ऍड होईल. 1 ऍड झाल्यानंतर इट इज पॉइंटिंग टू द नेक्स्ट ब्लॉक. नेक्स्ट ब्लॉकला पॉइंट करेल, म्हणजे P प्लस 1 म्हणजे नेक्स्ट ब्लॉक झाला. नेक्स्ट ब्लॉक मध्ये 7 प्रिंट होईल. त्याच्यानंतर P प्लस 2 होईल नेक्स्ट ब्लॉक. त्यानंतर P प्लस 3 होईल नेक्स्ट ब्लॉक. म्हणजे काय 6 7 8 9 या केसमध्ये थोडं आउटपुट येणार आहे. आपण आउटपुट बघूया. आउटपुट इज 6 7 8 9. पण आता हे थोडं ट्रिकी आहे, ते मला सांगा. इथे मी 0च्या इथे 4च्या 5च्या ऐवजी 4 केलं होतं, आता मी इथे 5 ठेवलाय, तर इथे काय आउटपुट येणार? नाउ दिस इज द ऍक्च्युअली काइंड ऑफ युअर MCQ अँड सी ऍप्टिट्यूड. इथे काय आउटपुट येईल सांगा आता. ए ऑफ 1च आहे आणि फॉर लूप आहे, तो 5 वेळेला इटरेट होतोय. सेमच आउटपुट येईल का 6 7 8 9? ऍक्च्युअली प्रिंटफ जर तुम्ही बघितलं, फॉर लूप विल इटरेट फॉर 5 टाइम्स. 5 वेळेला इटरेट होणार आहे, म्हणजे 5 प्रिंट येणारच आहे. 5 प्रिंट म्हणजे 5 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ओके, 6 7 8 9 4. ओके, and 6 7 8 9 9. ओके, अजून काही ट्राय? ओके गौरव, छान. अजून ट्राय करा. आन्सर सांगायच्या ऐवजी मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर दाखवतोय. गौरवने करेक्ट आन्सर दिलेला आहे. ओके, हे बघा आउटपुट काय आलंय, 6 7 8 9 तर करेक्ट झालं, पण त्यानंतर 32 7 6 6. आता हे व्हॅल्यू कुठून आली? 32 7 6 6 हे व्हॅल्यू कुठून आली? परत रन करतोय. 32 7 6 हे व्हॅल्यू कुठून आली? हे तर व्हॅल्यू मी स्टोअर केली नव्हती. ऍक्च्युअली ही व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॉट इज दिस व्हॅल्यू? दिस व्हॅल्यू इज द थिंग बट युअर गार्बेज व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू इज युअर
garbage value. 32766, this is your garbage value. इथे गार्बेज का आली, कारण हे बघा तुम्ही जर एक मिनिट, जर इथे पकडले तुम्ही तर आता बघा तुमचा पी इथे पॉइंट करत होता, पी इज पॉइंटिंग टू दिस, हा पी होता इथे, पी प्लस 0 म्हणजे हा, पी प्लस 1 म्हणजे हा, पी प्लस 2 म्हणजे हा, पी प्लस 3 म्हणजे हा, p plus 3 म्हणजे हा. But what is p plus 4? What is p plus 4? p plus 4 is not, you have not assigned here. तुम्ही असाइन नाही केलेला आहे, तुम्ही फक्त इथपर्यंतच तुम्ही असाइन केलेल्या आहे व्हॅल्यू. बट व्हॉट इज दिस व्हॅल्यू इज अ कन्झिक्युटिव्ह मेमरी, म्हणजे 216 नंतर ही व्हॅल्यू 220. 220 ची इथे काय, तुम्ही तर काही नाही चेंज केलं इथे व्हॅल्यू, मग इथे व्हॅल्यू काय असेल? व्हॉट इज द डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू इन युअर सी लँग्वेज? इट इज द गार्बेज व्हॅल्यू. म्हणून इथे कोणती असेल? गार्बेज व्हॅल्यू. गार्बेज व्हॅल्यू इज एनी अनप्रेडिक्टेबल व्हॅल्यू. लक्षात ठेवा, इथे तुम्ही 5 वेळेला, म्हणजे इथून सुरुवात केली, इथून 5, आता इथे 4 ह्या तुमच्या व्हॅलिड आहे, पण 5वी जी व्हॅल्यू आहे इट इज अ नॉट व्हॅलिड व्हॅल्यू. आता सी लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, सी लँग्वेज डझंट चेक द बाउंड. इथे बाउंड चेकिंग होत नाहीये. बाउंड चेकिंग न झाल्यामुळे इथे तुम्हाला पुढची सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू इथे घेता येईल. इथे जर तुम्ही पकडलं इथे तर ठीक आहे, आपण 5 व्हॅल्यू केला, बट इट विल, यू कॅन अगेन प्रिंट डे. ओके, कंपाईल अँड देन रन. या सगळ्या व्हॅल्यूज, आता नंतरच्या व्हॅल्यूज बघा इथे, युअर न्यू व्हॅल्यूज इज, ओके जर बघितल्या, सो रिमेनिंग व्हॅल्यूज आर द गार्बेज व्हॅल्यू. इथे मायनस खाली काहीतरी, इथे काहीतरी 10 लाख काहीतरी व्हॅल्यू आली, इथे काही व्हॅल्यू आली, कोणतेही व्हॅल्यू होतात इथे. ओके, सो दीज आर नोन ॲज अ गार्बेज व्हॅल्यू, दीज आर नोन ॲज अ गार्बेज व्हॅल्यूज. Okay, so remember that. So your in a C language, actually the bound checking is not being, your array bound is not being checked. ते तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला चेक करावं लागतं, की जिथे जर 5चा जर साईज आहे तर तुम्हाला 0 to 4 पर्यंतच जायचं आहे. पण जावा, like your Python मध्ये, if you have allocate your array of size 10, then you can access only 10 values of 10 values only. Okay, तुम्ही 11th access करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, so it will generate an exception. It will generate array index out of bound exception. This exception will be generated आणि ते exception compiler generate करतात. ओके, म्हणून बघा इथे लक्षात ठेवा, जर तुम्हाला मेमरीचा एक सिंगल बाईटचा ऍक्सेस सुद्धा भेटला, यू कॅन ऍक्सेस द इलिगल मेमरी. आता इथे ज्या नंतरच्या ज्या मेमरी तुम्ही ऍक्सेस केला, दीज आर नोन ॲज अ इलिगल मेमरी. आता ह्या इलिगल मेमरी तुम्ही अलोकेट न केलेल्या असल्यावरती सुद्धा तुम्ही त्या ऍक्सेस केल्या. ओके, सो इट मीन इन सी लँग्वेज वी कॅन ऍक्सेस द इलिगल मेमरी. तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या व्हॅल्यू सुद्धा करू शकता, नंतरच्या व्हॅल्यू सुद्धा करू शकता. म्हणजे जर तुम्हाला एक साधा मेमरीचा ऍक्सेस भेटला, मेमरीचा रॅम मेमरी मध्ये एखादा पॉइंटर, लीगल पॉइंटर भेटला, तर त्या पॉइंटर वापरून तुम्ही पूर्ण मेमरी ट्रॅव्हर्सिंग करू शकता. त्यामध्ये प्लस 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 वन प्लस वन प्लस वन करत जा, तुम्ही पुढच्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे भेटतील. जर तुम्ही मायनस करत गेला, तुम्हाला मागच्या व्हॅल्यूज भेटतील. ओके, का? कारण माहिती आपल्याला की युअर अरे इंडेक्स, युअर पॉइंटर इज ऑलवेज इन्क्रिमेंटेड बाय द ब्लॉक. म्हणजे ब्लॉक वाईज आपल्याला तिथे आपल्याला भेटणार आहे, त्या नेक्स्ट ब्लॉकच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटणार. अँड यू कॅन इवन चेंज दॅट व्हॅल्यू ऑल्सो बाय युझिंग द पॉइंटर्स. ओके, सो दिस इज द वे ऑफ युझिंग. आता हे असं तर केलं, तुम्ही दुसरा एक टेक्निक आहे पॉइंटरने ऍक्सेस करण्याची, जसं की इथे स्टार पी. ओके, इथे स्टार पी केला आणि इथे मी करतोय पी प्लस प्लस या टाइप मध्ये, इथे 4च करूया. ओके, तर इथे बघा मी काय केलं, printf percentage d value at p. Now first p is pointing to your first element, that is your 6, then p plus plus. Now pointer is now pointing to 7, then again star p, 7 is printing, then p plus plus, p is pointing to 8,
again star p you are printing, so it is printing 8. Again p plus plus, it is pointing to 9. अगेन स्टार पी म्हणजे काय आउटपुट काय येणार आहे 6 7 8 9. पहिल्या केसमध्ये काय होता की पी हा सगळ्या केसमध्ये फक्त पहिला इलेमेंटला ए ऑफ 1 लाच पॉइंट करत होता, पी चेंज होत नव्हता. या केसमध्ये काय होत आहे, पी चेंज होतोय. यू आर इन्क्रिमेंटिंग ऍक्च्युअली पी, पी प्लस प्लस करताय म्हणजे पी इज इक्वल टू पी प्लस 1 करताय. म्हणजे काय, यू आर इन्क्रिमेंटिंग द कंटेंट ऑफ द पी. पहिल्या केसमध्ये तुम्ही पीचं कंटेंट चेंज नाही करू शकत, पीचं कंटेंट चेंज नाही करत होते. तुम्ही काय करत होते, पी मध्ये फक्त एक ऍडिशनली पी प्लस 1 करत होते आणि त्याची व्हॅल्यू पी इज इक्वल टू पी प्लस 1 करत होते. व्हॅल्यू ऍट पी प्लस 1, व्हॅल्यू ऍट पी प्लस 2, व्हॅल्यू ऍट पी प्लस 3 याप्रमाणे करत होते. आता काय करताय तुम्ही, व्हॅल्यू ऍट पी त्यानंतर पी ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करताय. सो फर्स्ट टाइम इफ यू सी दिस बुक, देन तुम्ही पहिल्यांदा पी पॉइंट करतोय इथे. आता पी प्लस प्लस केल्यानंतर पी याला पॉइंट करणं सोडून देईल. नाउ पी इज पॉइंटिंग टू हिअर. मग त्याच्यानंतर पी प्लस प्लस झाल्यानंतर हा पॉइंट करणं सोडून देईल. नाउ पी इज पॉइंटिंग टू हिअर. नेक्स्ट सोडून दिला, पी इज पॉइंटिंग टू हिअर, इथे सोडून देईल. नंतर पी इज पॉइंटिंग टू हिअर. ओके, म्हणजे पी ला इन्क्रीमेंट करताय. या प्रोग्राम आपण जो आता करतोय त्या प्रोग्राम मध्ये यू आर इन्क्रिमेंटिंग द व्हॅल्यू, यू आर इन्क्रिमेंटिंग ऍक्च्युअली पी. ओके, मग जर याला म्हणतात ट्रॅव्हर्सिंग ऑफ युअर ॲरे युझिंग द पॉइंटर. तुम्ही जर पकडलं, ओके, so you will get a same output 6 7 8 9, 6 7 8 9, this is your output. ओके, मग असे खूप सारे प्रकार आहे बघा ॲरे आणि पॉइंटर. जर तुम्ही कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं, सो यू विल हॅव लॉट्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युअर प्रोग्राम्स. एकच प्रोग्राम कमीत कमी 8 ते 10 प्रकारे तुम्हाला करता येणार, 8 ते 10 प्रकारे करता येणार आहे. आणि असं नाही की रिपिटेशन होणार आहे दोन मुलांमध्ये. जर दोन मुलांनी प्रोग्राम केला तर त्यामध्ये नॉन रिपिटेशन खूप राहणार आहे. एक काही वेगळा लॉजिक करेल, दुसरा काही वेगळा लॉजिक न करणार आहे. ओके, तर असे एक प्रोग्राम आहे. आता एक शेवटचा प्रोग्राम आपण करूया आणि त्यानंतर आपण इथे थांबायचंय आजच्या दिवशी. ओके, तर सिंगल डायमेन्शनलचा प्रोग्राम करणार आहे आपण. काय करूया, दोन ॲरे घेऊ आणि दोन ॲरेची ऍडिशन आपल्याला करायची आहे. ॲरे ऍडिशन डॉट सी. तर दोन ॲरेची ऍडिशन साध्या प्रकारे कशी करायची ते मी घेतोय. मी एक सिंपल वे वापरतोय आणि तुम्ही तोच प्रोग्राम ॲरे वापरून करायचा आहे. आता पहिला ॲरे जो असेल तो मी घेतोय सपोज 5चा आणि त्याचं कंटेंट डायरेक्टली हार्डकोर करून देतोय 3 4 5 6 7. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा ॲरे घेतोय, तो सुद्धा 5चा आहे. कारण ॲरे ऍडिशन करण्यासाठी दोघीची साईज सारखीच पाहिजे. त्यानंतर आपण दुसऱ्यामध्ये आपण काय करतोय 2 2 2 2 2 असं आपण करतोय. आणि तिसरा ॲरे ज्यामध्ये रिझल्ट असणार आहे तो आपण इथे घेतोय. ओके, बरं. आणि आपल्याला एक आय व्हेरिएबल सुद्धा लागेल म्हणून आपण आय व्हेरिएबल घेतला. नंतर फॉर आता ॲरे इटरेशन करायचे आहे म्हणून i इक्वल टू 0, i लेस दॅन 5, i प्लस प्लस, प्रत्येक वेळेला तर हे रिपीट होणारच आहे. आता ऍडिशन करायची आहे तर ऍडिशन कसं आहे, 3 जो आहे तो 2 शी ऍड करायचा आहे, 4 आहे तो परत 2 शी ऍड करायचा आहे, 5 आहे तो परत 2 शी ऍड करायचा आहे. प्रत्येक जो इलेमेंट आहे तो त्या इंडिव्हिज्युअल इलेमेंटशी ऍक्सेस करायचा. सो सिम्प्लिसिटीसाठी मी काय केलं, सगळे इलेमेंट सारखेच घेतले. कारण आता 3 4 5 6 7 आहे तर आन्सर काय येणार आहे 5 6 7 8 9 असा आन्सर येणार आहे. ओके, तर कसं करेल मी, सी ऑफ आय फॉर्म्युला असेल, सी ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ आय प्लस बी ऑफ आय. फॉर्म्युला कसा बनवला, एकदम सोपा आहे. आता आय ची व्हॅल्यू जर 0 पकडली तर ए ऑफ 0, ओके, ए ऑफ 0 म्हणजे 3 प्लस बी ऑफ 0 मीन्स 2, a of 0 plus b of 0 equal to c of 0. Okay, so I become formula is very easy. c of I equal to a of I plus b of I. 5 वेळेला iterate होणार आहे. त्यानंतर c of I contains the result and we are printing the result as
slash n re or addition array equal to slash n and for loop हा इक्वल टू. आता याच्यामध्ये एक असं असतं की अरे जो फॉर लूप असतो तो फॉर लूप काही चेंज नाही होत. अरेचा जो फॉर लूप असेल तो. आता याला फक्त सी ला प्रिंट करायचं आहे, तर सी ला प्रिंट करण्यासाठी %d स्लॅश टी त्याच्यानंतर सी ऑफ आय, एवढं सी ऑफ आय आणि इथे रिटर्न 0. बस. प्रोग्राम एकदा बघून घ्या, एकदम सोपा आहे. आता मी इथे युजर कडून न घेता मी काय केलेलं आहे, मी युजर कडून न घेता हे डायरेक्ट हार्डकोर केल्या. तुम्ही काय करायचं, युजर कडून घ्यायचा, एंटर दी फर्स्ट अरे इलेमेंट, एंटर दी सेकंड अरे इलेमेंट, स्कॅनएफ करायचे, त्यानंतर मग ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर जो ऍडिशन अरे आहे तो आपण इथे प्रिंट करलाय. आपल्याला तो कंपाइल करायचा आहे. जीसीसी -o अरे ऍड नाव देऊया आणि माय फाइल नेम इज अरे addition dot c dot slash array add. So my output should be 5 6 7 8 9. Okay, so 5 6 7 8 9, this my correct output, I will get it here. Okay, so समजला हा प्रोग्राम. ऍडिशनचं जसं जसं झालं तसं मल्टिप्लिकेशन सुद्धा करू शकता तुम्ही, की दोन ऍरेचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ऍक्च्युली ऍरे मल्टिप्लिकेशन थोडं वेगळं असतं, किंवा सबट्रॅक्शन घेऊया आपण. सबट्रॅक्शन ए ऑफ आय आणि बी ऑफ आयचं सबट्रॅक्शन एकदम सिम्पल आहे. एकदम सबट्रॅक्शन ऍरे सब सब ऍरे असं घेऊया. कंट्रोल एक्स, एकदम सोपं आहे. फक्त काय होईल, प्लसच्या ऐवजी मायनस येईल तिथे. ओके, 2 1 2 3 4 5 या टाइप मध्ये. ओके, तर एकदम सोपं आहे. तुम्हाला आता इथे जर सिंगल डायमेन्शनल ऍरे जसा केला तसा आपण उद्या डबल डायमेन्शनल 2 डायमेन्शनल ऍरे आपण बघणार आहे. 2 डायमेन्शनल ऍरे मध्ये ऍक्च्युली त्याची मेमरी स्ट्रक्चर कसं असतं, त्याला कसं ऍक्सेस करतात, त्यानंतर त्याला इंडिव्हिज्युअल एलिमेंट कसा ऍक्सेस करायचा, त्यानंतर ते मॅट्रिक्स रिलेटेड काही ऑपरेशन्स आहे, आपण ते ऑपरेशन्स आपण बघणार आहे. जसं ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस, याप्रमाणेच असतं, काही कठीण नाही आहे ते. तुम्ही जर आजच्या आज जर तुम्ही लेटेस्ट सी सुद्धा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला हे खूप सारं समजणार आहे. यामध्ये तुम्हाला स्वतःहून एक्सप्लोर काय करायचं आहे, व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स टू इनिशियलाइज द अरे, हे तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन द पॉइंटर्स अँड द अरे, आपण खूप सारं केलेलं आहे, बट अजूनही काही भरपूर गोष्टी आहे की त्या एक्सप्लोरेशन करायच्या बाकी आहे. त्या स्वतःहून तुम्ही एक्सप्लोरेशन करायचं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असले ते लिहून ठेवायचे आणि उद्याच्या वेळेला सुरुवातीला मला विचारायचं आहे, मी त्या तुम्हाला नक्की त्या कव्हर करणार आहे. ओके, सो एनी डाऊट इन टुडेज लेक्चर? ओके, डाऊट नसतील तर नो असं लिहायचं. जस्ट टाइप नो. Okay, and how many of you are trying this array today itself? Just type I. If you are going to try this array, a single dimensional array today itself, then just type I. Okay. Yes, 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 yes. Yes, yes. All of you are trying. So good luck. तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स मी तुम्हाला टाकतो. त्याचे प्रोग्राम्स तुम्ही स्वतःहून ट्राय करायचे. ते प्रोग्राम ट्राय केल्यानंतर तुम्ही उद्या परत आपण भेटणार आहे. उद्या आपण 2 डायमेन्शनल अरे एक चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोर करूया. त्यानंतर आपला एक पॉइंट राहणार आहे प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. तो प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आपण घेऊ आणि त्यानंतर मग स्ट्रिंग चालू करूया. ओके, मग स्ट्रिंगला अजून परत आपल्याला अरेच आहे. स्ट्रिंग इट इज नथिंग बट युअर
ॲरे अँड द पॉइंटर्स. ॲरे आणि पॉइंटर जर पूर्ण व्यवस्थित माहिती असलं तर स्ट्रिंग तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे करता येणार आहे. हा जो ॲरे आणि पॉइंटर हा दिस इज युअर very important point in your C language, and if you are not taking this seriously, then नंतरच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नेहमीसाठी प्रॉब्लेम येणारच आहे. म्हणून हा जो टॉपिक आहे तो स्किप कधीच करायचा नाही. असं नाही की जसं आपण 6 युनिट मधला 1 युनिट कठीण आहे तर आज स्किप करून टाकतो. तर हा जो आहे ना, हा युनिट जो आहे तो कंपल्सरी युनिट आहे. हा करावाच लागणार आहे तुम्हाला. कारण याचं जे लॉजिक आहे सेम लॉजिक तुम्हाला C++ मध्ये आहे, सेम लॉजिक पायथॉन मध्ये आहे, सेम लॉजिक जावा मध्ये आहे. सगळ्या लँग्वेजेस मध्ये लॉजिक आत्ताच जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही आताच करून घ्या. जर तुम्ही C लँग्वेजचे हे टॉपिक व्यवस्थित केले तर नेक्स्ट लँग्वेजेस शिकताना तुम्हाला अर्धा वेळ लागणार आहे. जर तो 1 महिन्यात शिकताय तर तुम्ही 15 दिवसातच शिकणार आहे. ओके. तर ओके, तर आज करता आपण एवढंच. आणि हे जी रेकॉर्डिंग आपण केलेली आहे हे मी गुगल ड्राईव्हला सुद्धा अपलोड करून ठेवतो आणि त्याची लिंक तुम्हाला तिथे देणार आहे. ओके, सो विल स्टॉप and best of luck for today's exercises. I will share that on your WhatsApp group. Thank you.